मित्रांनो, आपण आज व्हिडिओ बनवतोय तो आपल्या नवीन घराचा, म्हणजे आपण कुडाळला जे नवीन घर बांधलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे की नवीन घरं कशी होतात आहेत, आपली गावं कशी बदलतात आहेत, नवीन पिढी कशी पुढे येते आणि म्हणजे नवीन घर कसं कुडाळमधलं, तर त्याबद्दल हा थोडासा एक व्हिडिओ मी बनवतोय आणि म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की काय कसा निसर्ग नटला आहे आजकाल. आणि नोव्हेंबर महिना आहे पण तरीसुद्धा पाऊस, बदललेलं चक्र आणि सर्वच आय होप तुम्हाला आवडेल. अजून काम चालू आहे त्यामुळे थोडंसं इतरस्त असं सामान दिसेल तुम्हाला, पण असं काहीच आमचं घर. साधारण 3.5 गुंठ्यामध्ये बांधलेलं हे घर आहे आणि बाकी जागा 11 गुंठे आहे. हे बघा, हे असं आमचं घर आहे. काही थोडीशी लागवड आम्ही केलेली आहे, 21 झाडांची, आंब्याची आणि नारळाची. तर मी आता मला आतून दाखवतो घर. असं काही हे आपलं घर, एंट्री हॉल आहे आपलं. हे आपलं बाप्पाचं घर आहे, देवघर. अजून काम बाकी आहे याचं, टी व्हीचंही काम बाकी आहे. आपण आता जाणार पहिल्या रूममध्ये. व्हिडिओ थोडासा मोठा होईल आपला, पण इथून एक बाहेर जायला एंट्रन्स आहे, एक्झिट. ही एक्झिट आहे बाहेर, ज्याला आपण मागलं घर म्हणतो ते. त्यानंतर आपण पुन्हा घरात येतो. हे आहे आपलं किचन. सॉरी, सामान थोडंसं इथे तिथे झालं आहे, पण नंतर लावून घेणार आहोत. हे काहीसं किचन केलेलं आहे आपण. इथे युटेन्सिलसाठी जागा वगैरे असं थोडीफार. किचन आणि हे आउटलेट आहे. असा बाहेरचा व्ह्यू आहे आपला. त्यानंतर आपण इथून मी तुम्हाला दाखवीनच. हे आपलं छोटंसं वॉशरूम आहे आणि इथून मी तुम्हाला दाखवीनच. इथून खाली जायला एक रस्ता आहे आणि आपलं खालचं माग म्हणजे तळघर ज्याला म्हणतो ते एक आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. आणि त्याच्या आधी आपण इथलं एक रूम बनवतो. ही एक रूम आहे आपली, ही मास्टर बेडरूम आहे. अशी एक छोटासा असा प्रयत्न केलेला आहे आपण, चांगलं छोटंसं घर बांधण्याचा. हा दुसरा व्ह्यू आहे. नोव्हेंबर महिना असल्यामुळे खूप थंडी आहे, सो असं आपलं घर आहे. तर आपण तुम्हाला दाखवूया आपला वरचा माळा. वरचा व्ह्यू आहे. हे कामच, ग्रिलिंगचं वगैरे काम कालच झालं आहे. हे कोकणवासियांचं सोनं. आणि हा आपला टेरेस व्ह्यू. असं मी म्हटलं 3000 स्क्वेअर फूटचं टोटल बांधकाम आहे. तसं बघायला गेलं तर फार मोठ्या प्रमाणात बांधलं आहे, पण बरीच वर्ष स्वप्न होतं. आणि हे आपलं काहीसं जुनं घर, जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं ते इकडनं दिसतं टेरेसवरून. आणि हा संपूर्ण व्ह्यू आहे. मला माहिती आहे थोडंसं व्हिडिओ थोडासा मोठा झाला, बट काय की हे बघा, हे कोकणकराचं सोनं. हा बघा, असा व्ह्यू आहे. हे थोडं वॉटरप्रूफिंगचं काम चालू आहे. मग पुढे आपल्याला थोडं या बाजूने जावं लागेल. असं आपलं आहे काय. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आहे तो, जे मी तुम्हाला म्हणालो तळघर ज्याला म्हणतात, ते पण मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली हे घर बांधताना प्लॅन नव्हतं तळघर, बट जसं खणायला घेतलं, ज्याला डिगिंग म्हणतात, खालचं जमिनीखाली डिग करावं लागतं, त्यावेळेला एक मोठा खडक सापडला खाली आणि तो काढणं जरुरीचं होतं घर बांधण्यासाठी. तर तो काढल्यानंतर मग जागा वेस्ट काय करणार, मग तिथे आम्ही तळघर केलं. तर हा असा जिना आहे, आपण बघूया. मला दाखवतो. थोडंसं जागेचं हे झालं आहे बिकॉज प्लॅनमध्ये नंतर बसवण्यात आलं, त्यामुळे थोडंसं हे असं आहे. हे बघा, हा तळघर आहे. साधारण एक 75 लोक जेवायला बसतील इतकी जागा आहे. हा एक आउटर वे आहे. हा बघा, हा घराच्या बाहेर निघतो या बाजूला, जो मी तुम्हाला वरून दाखवला तो. हा असा आपलं तळघर आपण बांधलं आहे. हे बघा, तिथून आपण आलो शिडीतनं. ही एक विंडो आहे, अजून काम चालू आहे बघा सगळं, त्यामुळे थोडंसं हे आहे. बट हे त्याला एक रूम आहे, कारण हा की जो मी म्हणालो खडक मिळाला तो ह्या रूममध्ये मिळाला, म्हणजे या जमिनीवरती मिळाला मोठा. सो तो काढावा लागला आणि तिथे आपण ही 11 फुटाची ही हाईट आहे ॲक्च्युली तसं. आणि आपण तिथे ही रूम केली. सो बेसिकली 75 लोक आरामात जेवायला बसतील
एका टायमाला एवढी ही रूम आहे आणि हे काम केलं आहे असं थोडंसं. इथूनच वर जाऊया. हे आपण उभारलेलं आहे. सो असा काहीच आपला रूमचा व्ह्यू आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल आमचं घर. नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि अजून एका व्हिडिओत भेटूच आपण आणि आपण तुम्हाला आपलं जुन्या घराची टूर करूया. थँक्यू.